कोणी उभा टाकून गेल्या काही अनेक दिवसांपासून मातंग समाजाच्या अशा मागण्या आहेत की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे। आपल्या समाजाच्या वतीने सरकारला असं निवेदन देण्यात आलेलं आहे की आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी काटे चौकामध्ये आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। तर आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यांचं आंदोलन कशा प्रकारे आहे ते जाणून। अविनाश घाटे माझे आमदार तर आज धरणे आंदोलन मातंग समाजाच्या वतीने करण्यात आलं आहे। तर आपली आज मागणी कशाची आहे? 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने या देशामध्ये अनुसूचित जाती अंतर्गत वर्गीकरण झालं पाहिजे अशा पद्धतीचा सुस्पष्ट अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी दिले। परंतु गेल्या 1 वर्षापासून 1 वर्ष होत देशामधल्या अनेक राज्यामध्ये हा निर्णय तातडीनं लागू करण्याचं काम केलं। 1-2 महिन्यामध्येच तेलंगणा राज्यानं त्या ठिकाणी अहवाल घेतला आणि त्या ठिकाणी निर्णय लागू केला। त्याची सूट तामिळनाडू सरकार असेल, पंजाब सरकार असेल, हरियाणा सरकार असेल आणि आता कर्नाटक राज्यसुद्धा या ठिकाणी हा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये वर्षभराचा काळ होऊन गेल्यानंतर देखील या ठिकाणी अजूनही या ठिकाणी निर्णय अपेक्षित जो होता तो या ठिकाणी झालेला दिसून येत नाही। परवा मागच्या काळामध्ये जेव्हा सरकारनं बदर समिती या राज्यामध्ये नेमली त्यावेळेस त्या बदर समितीला 3 महिन्याचा कालावधी सरकारने दिला होता। 3 महिन्याचा कालावधी हा कमी असल्या कारणानं एकदा परत मुदतवाढ 8 महिन्याची मुदतवाढ सरकारने या ठिकाणी या बदर समितीला दिली। परंतु या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं अपेक्षित होतं की जे काही अपेक्षित अहवाल आहे, कारण यापूर्वी या राज्यामध्ये 9 सालवेचा आयोगाचा अभ्यास या ठिकाणी आलेला आहे, सगळं रिपोर्ट सगळं शासनाकडे आहे, एकतर डाटा सर्व शासनाकडे आहे। तर या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं हे निर्णय लागू व्हायला पाहिजे असं अपेक्षित होतं। परंतु दुर्दैवाने असं न होता या ठिकाणी परत एकदा 6 महिन्याची मुदतवाढ सरकारने या बदर समितीने या ठिकाणी देण्याचं काम केलं। सर्वप्रथम आम्ही या मुदतवाढीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि तो मुदतवाढीचा निर्णय शासनानं तातडीनं मागे घेऊन या राज्यामध्ये जी मेगा भरती चालवलेली आहे ती मेगा भरती स्थगित करून वर्गीकरणाचा निर्णय झाल्यानंतरच मेगा भरती या ठिकाणी या राज्यामध्ये हो अशा पद्धतीची मागणी आहे। म्हणून समाज बांधवाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी सामूहिकरित्या बेमुदत धरणे आम्ही धरण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केला। मातंग समाजाच्या वतीने आज आपण धरणे आंदोलन सुरू केले आहे। जर आपल्या ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपले पुढील पाऊल काय असणार आहे? या बाबतीमध्ये आम्ही आता बेमुदत धरणे धरण्याचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतो आहे। परंतु या ठिकाणी जर सरकारचं आमची दखल घेण्याचा जर विचार करतं, कारण हे आंदोलन आमचं केवळ आता जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही। प्रत्येक जिल्ह्यामधून आज आम्हाला या ठिकाणी फोन येत आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामधली मंडळी राजकीय क्षेत्रामध्ये असतील की सामाजिक क्षेत्रामध्ये असतील ही संबंध मंडळी आज या धरणेधराच्या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी उद्युक्त झालेले आहेत आणि एक फार मोठी संतापाची लाट आज या ठिकाणी सरकारच्या विरोधात मातंग समाजामध्ये निर्माण झालेली आहे। म्हणून या संदर्भानं जे काही पावलं उचलायची आहेत सर्वांशी चर्चा करून योग्य ते पाऊल आम्ही निश्चितप्रमाणे उचलण्याचा प्रयत्न आम्ही पुढील काळामध्ये करतो।